महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यावर चित्रपट बनतोय। 2013 हे वसंतराव नाईक यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि त्या निमित्ताने त्यांच्या आखीव रेखीव कारकिर्दीचा आढावा घेणारा महानायक हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येईल। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलेत निलेश जळमळकर यांनी आणि या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसेल चिन्मय मांडलेकर। मुळात वसंतरावजी नाईकांचं चरित्र समजून घेणं ही सगळ्यात मोठी तयारी आहे। पुस्तकांद्वारे, व्हिडिओ क्लिप्सद्वारे तो काळ समजून घेणं ही दुसरी तयारी आहे आणि एक तयारी आहे जी प्रॅक्टिकल, म्हणजे कारण त्याच्यात मेकअपचा खूप महत्त्वाचा भाग असणार आहे। कारण फक्त वसंतराव नाईकांचं कॅरेक्टर असं नाही, तर त्या कॅरेक्टरचा साधारण तरुण वयापासून ते वयवर्ष 60 पर्यंतचा प्रवास, हा सगळाच तो प्रवास त्याच्यामध्ये येणार आहे। त्यामुळे त्याची तयारी सुरू आहे सध्या। नाही, मला भूमिका करताना भूमिकेचं दडपण असतं, जे काही असायला हवं ते, की कुठलीही भूमिका असो, मग ती हिस्टॉरिकल असो किंवा फिक्शनल असो। फक्त इथे असं आहे की त्यांना प्रत्यक्ष पाहिलेली लोकं आजही असतील, लहानपणी पाहिलेली किंवा थोडंसं मोठेपणी पाहिलेली, त्यांच्यावर काम केलेली लोकं आजही असतील। तर जेव्हा त्यांच्यासमोर हा सिनेमा जाईल तेव्हा त्यांना ते वसंतराव त्यात दिसावेत आणि ज्यांनी वसंतरावांना पाहिलेलं नाही आहे त्या लोकांना वसंतरावांची नव्याने ओळख पटवून द्यावी, हे अभिनेता म्हणून माझं काम आहे असं मला वाटतं या सिनेमात। राजकारण्यांच्या आयुष्यावर चित्रपट हा फंडा मराठीत नवीन नाही, पण वसंतरावांवरचा हा चित्रपट नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरू शकतो। राजश्री मराठीकरिता श्वेतांबरा सावंत। नमस्कार, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही मला पाहत आहात राजश्री मराठी।